शिरपूर पोलिसांचा एटीएम फसवणूक टोळीचा पर्दाफाश. हरियाणा यूपीतील 4 आरोपी अटकेत. 5 लाखांचा मुद्देमाल जप्त. शिरपूर शहर पोलिसांनी एटीएम कार्डची अदलाबदल करून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केलाय. या कारवाईत हरियाणा व उत्तर प्रदेशातील 4 संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून सुमारे 5,23,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. प्राथमिक तपासात आरोपींनी पिंपळगाव, बसवंत परिसरातील 2 आणि शिरपूर तालुक्यातील 2 अशा एकूणच 4 एटीएम फसवणुकीच्या घटना केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. क्षणात कार्ड बदलले, खात्यातून 17,300 गायब. शिरपूर शहरातील पित्रेश्वर कॉलनी येथील रहिवासी दीपक अमृत चौधरी हे सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेले असता तेथे उपस्थित असलेल्या तिघांनी त्यांना बोलावण्यात गुंतवले. त्याचवेळी एका आरोपीने हातचलाखीने त्यांचे एटीएम कार्ड बदलले. त्यानंतर मूळ कार्डचा गैरवापर करून खात्यातून 17,300 काढण्यात आले. या प्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता BNS कलम 318(4) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. सीसीटीव्ही व तांत्रिक तपासातून आरोपी जेरबंद. पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथकाने शहरातील तसेच महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज, टोल नाक्यांची माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयितांचा माग काढला. तपासादरम्यान गुन्ह्यात वापरण्यात आलेली कार चांदवड येथील स्वामी परेड हॉटेलसमोर उभी असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून 4ही आरोपींना अटक केली. अटक आरोपी अलीम रमजान मेव राहणार घागोट, जिल्हा पलवल, हरियाणा, समून रमजान मेव राहणार घागोट, जिल्हा पलवल, हरियाणा, नासिर दिनू मेव राहणार घागोट, जिल्हा पलवल, हरियाणा, सलमान फजरुद्दीन मेव राहणार चिड्डूर, जिल्हा बुलंदशहर, उत्तर प्रदेश. वयोवृद्ध ग्राहकांना बनवत होते लक्ष्य. प्राथमिक तपासात आरोपींची कार्यपद्धती अत्यंत नियोजनबद्ध असल्याचे समोर आले आहे. एटीएममध्ये विशेषतः वयोवृद्ध किंवा एकटे आलेले ग्राहक हेरून त्यांच्या मदतीने बहाण्याने बोलावण्यात गुंतवले जात असे. त्याचवेळी हातचलाखीने एटीएम कार्ड बदलून नंतर खात्यातील रक्कम काढली जात होती. 4 गुन्ह्यांचा उलगडा. आणखी तपास सुरू. पोलिसांनी आतापर्यंत 4 एटीएम फसवणुकीच्या गुन्ह्यांचा उलगडा केला असून आरोपींचा महाराष्ट्रातील किंवा इतर राज्यातील अशाच प्रकारच्या गुन्ह्यांशी संबंध आहे का याचा तपास सुरू आहे. पोलिसांचे नागरिकांना आवाहन. एटीएममध्ये कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून मदत घेऊ नका. एटीएम कार्ड व पिनची माहिती कोणालाही देऊ नका. व्यवहारानंतर त्वरित SMS तपासा आणि संशयास्पद प्रकार आढळल्यास तात्काळ संबंधित बँक व पोलिसांशी संपर्क साधा, असे आवाहन शिरपूर पोलिसांनी केले आहे.